नमस्कार, 12 वाजता आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव आपलं स्वागत करतो. आताची सगळ्यात मोठी बातमी ब्रेकिंग करणार आहोत. सुरुवात अर्थात घडामोडींना वेग आलाय. अनिल देशमुखांवरती ईडीची सर्वात मोठी कारवाई. 5 ठिकाणी ईडीकडनं धाडी सध्या सुरू आहेत. देशमुखांशी संबंधित 5 ठिकाणी या धाडी मारल्या जात आहेत. नागपूरमध्ये देशमुखांच्या निवासस्थानी देखील धाड टाकण्यात आली आहे. तर मुंबईत 4 ठिकाणी आता ईडीनं झाडाझडती गेला सकाळपासूनच सुरुवात केलेली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, त्यामुळे राजकीय विश्वात सध्या चांगलीच खळबळ माजलेली आहे. ईडीकडनं 5 ठिकाणी झाडाझडती घेतली जाते. नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी आता ईडीनं छापे टाकलेले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. नागपूरच्या घराबाहेर सीआरपीएफचा गराडा देखील घालण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमकं काय घडतंय याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सध्या तरी अनिल देशमुख हे त्यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी नसल्याची माहिती मिळतेय. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. अनिल देशमुख माजी गृहमंत्री यांच्याशी संबंधित 5 ठिकाणी आता छापेमारी सध्या सुरू आहे. आता देखील हे छापे टाकले जात आहेत. ईडीकडनं ही सगळी कारवाई सुरू आहे. आणि 3 दृश्य आपण बघतोय. नागपूरच्या घरी छापेमारी सुरू. लाईव्ह दृश्य आपण बघतोय तिथली. तर मुंबईतला ज्ञानेश्वरी बंगला इथे देखील ईडीकडनं सकाळपासून छापेमारीला सुरुवात झाली. तिथली देखील लाईव्ह दृश्य आपण बघतोय. तर वरळी इथले त्यांचं निवासस्थान इथे देखील ईडीनं छापा टाकलेला आहे. इथे देखील आता ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. 5 ठिकाणं आहेत एकूण जिथं हे छापे टाकलेले आहेत. आणि थेट जाऊयात नागपुरात. गजानन उमाटेमध्ये सहकारी आपल्या सोबत लाईव्ह आहेत. गजानन, आपण बघतोय सकाळी 8 वाजल्यापासून या सगळ्या छाप्यांना सुरुवात झालेली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नागपुरातलं हे निवासस्थान, कारण तिथे सीआरपीएफच्या जवानांना देखील ज्या अर्थी तैनात करण्यात आलेलं आहे. काही मोठं घडतंय का नेमकं, आणि अनिल देशमुख नेमके आहेत कुठे? गजानन. वैभव, त्याआधी हे दाखवतो हे बघा, महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. रॉयट कंट्रोल टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. हे सगळे दृश्य मी दाखवतोय. इथे म्हणजे छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानाला महाराष्ट्र पोलिसांचे जवान या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी सीआरपीएफचे जवान सुद्धा सकाळपासून तैनात करण्यात आलेले आहे. सकाळी 8 वाजता अनिल देशमुख यांच्या 5 ठिकाणी ही सर्वात मोठी छापेमारी म्हणता येईल आतापर्यंतची. यापूर्वी सीबीआयची छापेमारी झाली होती. आज ईडीनं ही मोठी छापेमारी केलेली आहे. 4 तास झाले तब्बल ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. आत्ता अनिल देशमुख या ठिकाणी नागपूरच्या निवासानी नाही असं सांगताय, परंतु त्यांच्या परिवारातले जे सदस्य आहे त्यांची विचारपूस केली जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ज्या काही लोकांवर यापूर्वी रेड झाल्या, छापेमारी झाली नागपुरात, त्यांच्या हातात तेव्हा काय लागलं आणि आजच्या छापेमारीत 5 ठिकाणून काय हातात लागतं यावर पुढची कारवाई जी आहे परंतु अडचणी पोलीस तिथे पोहोचलेले आहेत. ते पथक जे पोहोचलेले आहेत ते त्यांना नेमकं कुठे तैनात केलंय? घराच्या आजूबाजूलाच तैनात केलंय. हे आपण हे दृश्य आपण बघू शकतो वैभव. अगदी त्यांचं घर शेजारी आहे. त्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान आहे आणि या ठिकाणी रायट कंट्रोल पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा, कारण की गेल्या वेळेस जेव्हा सीबीआयची रेड झाली होती त्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते या ठिकाणी आले. घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठला प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी जवान तैनात करण्यात आलेले आहे. अतुल सबनीस सर आपल्यासोबत आहे. सर, इतकी सुरक्षा कशासाठी वाढवतोय आपण? नाही, काय आंदोलन वगैरे होण्याची शक्यता आहे त्याकरिता मागवलेलं. ही राईट कंट्रोल टीम कशासाठी म्हणजे? त्यासाठी त्याच्यासाठीच, बंदोबस्तासाठी. म्हणून किती पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात आहे या ठिकाणी? आहेत लोकल पोलीस आणि हेडक्वार्टरचा बंदोबस्त आहे. सीआरपीएफ पण जवान तैनात आहे? ते आमच्यासोबत नाहीत. हे बघा, सुरक्षा व्यवस्था वाढतात. या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि त्यासाठी हे जी सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलिसांचे हे जवान आहे. त्यासोबतच या ठिकाणी अनिल देशमुख यांचं जे निवासस्थान आहे सिव्हिल लाईन परिसरातलं, त्याच्या 3ही बाजूनं सीआरपीएफचे शस्त्रधारी जवान तैनात आहे. आज सुद्धा सीआरपीएफचे जवान तैनात आहे. आणि ईडीची टीम जी आहे ती या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी करतात, घरच्यांची विचारपूस करतात असं कळतात. अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे की त्यांच्या घरच्या परिवाराचे जे मोबाईल आहे सदस्यांचे ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहे. त्यामुळे ही सगळी माहिती जी आहे ती आता आतून मिळते. आणि आपण बघू शकतो हेच निवासस्थान आहे. छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. 4 तासापासून जास्त वेळ झाला ईडीचे अधिकारी याकडे इथे चौकशी करतात. आणि आज ईडीच्या टीमला काय हातात लागतं 5ही छाप्यांमधून
त्यावर पुढची कारवाई काय होणार हे ठरलं जाणार आहे। हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, परंतु वझे प्रकरणानंतर परमवीर सिंग यांनी जे काही आरोप लावले अनिल देशमुख यांच्यावर, त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानं CBI चौकशी करण्यात आली, अनिल देशमुख यांचा राजीनामा झाला आणि एकूणच या चौकशीचा ससेमिरा जो आहे अनिल देशमुख यांच्यावर तो सुरू झालेला आहे। याच निवासस्थानी महिनाभरापूर्वी CBIच्या टीमनं जवळपास 12-15 तास चौकशी केली। त्यानंतर अनिल देशमुख यांचे व्यावसायिक मित्र जे आहे त्यांच्या घरावर ईडीचे छापे झाले। आज शेवटी नागपुरातील सिव्हिल लाईनमधलं हे अनिल देशमुख यांचं निवासस्थान आहे। या ठिकाणी ईडीची टीम सकाळी 8 वाजता पोहोचली आणि चौकशी जी आहे ते सुरू आहे। एक वैभव, एक नवीन गोष्ट, कारण की यापूर्वी नागपुरात या महिन्यामध्ये ज्या काही ईडीची छापेमारी झाली तेव्हा CRPFचे जवान तैनात नव्हते। यावेळेचं वेगळंपण असं की CRPFचे जवान या ठिकाणी तैनात आहे। घराच्या तीनही बाजूला बंदूकधारी जवान तैनात आहे, आज सुद्धा आहे। त्यामुळे कसली तयारी करताय हा सगळा मोठा प्रश्न आहे। अटकेची तर तयारी नाही ना, अशी सुद्धा चर्चा वर्तवली जात होती, परंतु अनिल देशमुख या ठिकाणी उपस्थित नाही। 4 तास झाले ही चौकशी सुरू आहे आणि थोड्या वेळापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी ब्रेकफास्ट जो आहे, नाश्ता जो आहे तो आत गेला। म्हणजे आणखी काही तास ही चौकशी जी आहे ती चालणार आहे, कारण की प्रत्येक कागद तपासायचं आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित काही फाईल्स आहे का, काही कागदपत्र आहे का, त्याची तपासणी जी आहे ती ईडीची टीम करतायत आणि त्यामुळेच ही संपूर्ण रेड जी आहे ती जवळपास आता 4 तास झाल्यानं आणखी 4 ते 5 तास चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच। मात्र गजानन, त्यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अनिल देशमुख मात्र नेमके आता या क्षणाला आहेत कुठे, याविषयी काय माहिती मिळते का गजानन? वैभव, खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे इथले अधिकारी की अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री आहेत, त्यामुळे इथल्या पोलीस यंत्रणेला माहीत असते ते नागपुरात आहे की नाही। इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यांचे जे खाजगी कर्मचारी आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की अनिल देशमुख आत्ता नागपुरात नाही। अनिल देशमुख 2 दिवसापूर्वी मुंबईला गेलेले आहेत, तर आत्ता ते मुंबईतच आहे असं कळत आहे। मुंबईतल्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी आहे की त्यांच्या खाजगी निवासस्थानी आहे याच्याबद्दल माहिती नाही, परंतु आत्ता अनिल देशमुख जे आहे ते मुंबईत आहे असं कळत आहे। नागपुरातल्या निवासस्थानी नाही, नागपुरातल्या निवासस्थानी त्यांच्या परिवारातले काही सदस्य आहे या ठिकाणी आणि त्यांची सुद्धा विचारपूस जी आहे ती या ठिकाणी केली जाऊ शकते। परंतु वैभव, आज जिथे कुठे अनिल देशमुख असेल, म्हणजे मुंबईतल्या कुठल्याही निवासस्थानी असेल, ज्याप्रमाणे CBIच्या टीमने त्यांची चौकशी केली होती, त्यांची विचारपूस केली होती कागदपत्र त्यांच्या समोर करून, आजही ईडीचे अधिकारी त्यांची विचारपूस करू शकते, कारण की हा संपूर्ण प्रकरण त्यांच्यावर जे आरोप लागले होते ते मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आरोप होते। त्यामुळे या आर्थिक गैरव्यवहार झाला का, आणखी घोटाळ्याचे पैसे कोलकाताच्या कंपन्यांद्वारा स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते। अनिल देशमुखनी पण कोट्यावधी रुपये मध्ये वादे वसुली गँग असो की अन्य घोटाळे असो, त्याचा पैसा कोलकाताच्या कंपनीमध्ये वळवला। कलकत्ताच्या कंपनीने देशमुख परिवारात आणि देशमुख परिवाराने त्या पैशाने मोठे मोठे उद्योग, राज्य बांधण्याऐवजी बिल्डिंग बांधण्याची सुरुवात केली। ज्यांनी काळं सफेद केलं, काळं पांढरं केलं, त्या चार्टर्ड अकाउंटंट आणि त्या बोगस कंपन्यांवाल्यांनी कबूल केलं की कॅश देऊन चेक देत होते आणि त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठा आणि प्रतीक्षा महाराष्ट्राच्या जनतेला आहे। अनिल देशमुख नंतर अनिल परबनी पण हा जो रिसोर्ट एक एक्झाम्पल आहे, 25 कोटी रुपये बेनामी गुंतवले आहेत। अनिल परबनी हा रिसोर्ट त्यांच्या नावावर करून घेतलाय, त्याचं घरपट्टी ते दरवर्षी भरतात, पण इन्कम टॅक्स मध्ये चोपड्यात अनिल परबचा हा रिसोर्ट कुठेच दिसत नाही। आणि म्हणून अनिल देशमुख तर जेलमध्ये जाणारच, पण अनिल देशमुखचा, अनिल परबचा सगळा आर्थिक व्यवहारांची, रिसोर्टची, बंगल्यांची, RTO ट्रान्सफरची याची पण CBI आणि ईडीने पूर्ण चौकशी करावी।
त्यासाठी तुम्हाला 800 पाणी माझ्याकडची माहिती मी त्यांना दिलेली आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो की आता नौटंकी बंद करा. अनिल परबना क्लीन चिट हे जे नाशिक मध्ये कुठली तरी कंप्लेंट उभी केली आणि त्या कंप्लेंटनी क्लीन चिट काय दिली की ये मेरे ज्युरिडिक्शन में आता नाही आहे, म्हणजे माझा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाही, तेवढंच नाशिक पोलीस म्हणाले. पण उद्धव ठाकरे होतो, अनिल परब होतो, सगळ्यांनी बोंबाबोंब सुरू केली. मग उद्धव ठाकरेंमध्ये क्लीन चिट देण्याची हिंमत आहे तर त्यांनी रश्मी उद्धव ठाकरेच्या बंगलेला क्लीन चिट द्यावी, मनीषा रवींद्र वायकरच्या बंगल्याला क्लीन चिट द्यावी, अनिल परबच्या रिसोर्टला क्लीन चिट द्यावी, मिलिंद नार्वेकरच्या 25 कोटी रुपयेचा बंगलोला क्लीन चिट द्यावी. माझी उद्धव ठाकरेंना आवाहन है. हाँ, हिंदी में दोनों लेता हूं. मिलिंद नार्वेकर संबंधी रितसर तक्रार काल मंत्रालयात मी स्वतः जाऊन सचिवांच्या हातात दिली. परवा दिल्ली सचिवांच्या हातात मी तक्रार दिली आहे. मला दोन्ही सचिवांनी आश्वस्त केलं आहे. महाराष्ट्र सचिवांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात ते महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीची मीटिंग लावतात आणि त्यात अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर दोन्ही विषय चर्चेत घेणार. हो बरोबर आहे, जाणीवपूर्वकच आम्ही करतोय. जाणीवपूर्वक जे वसुली गँग आहे ते कोविडच्या काळात महाराष्ट्राचे लोक मृत्युमुखी पडत होते आणि त्यावेळी ही उद्धव ठाकरेंची वसुली गँग फक्त पैसे गोळा करण्याचा पाप करत होती. म्हणून ठरवून भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना सांगितलं या सगळ्या घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढलेच पाहिजे. हो, जयंत पाटलांना सांगायचं की त्याचं पुढचं वाक्य सांगा की मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय यांचा पण नरेंद्र मोदी वापर करीत आहेत. कारण की अनिल देशमुखची चौकशीचे आदेश निर्देश हे मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. जिल्हाधिकारीकडे टोटल अनऑथोराइज बंगलो विदाउट परमिशन, कारण की यात परमिशन जे असते ते टाउन प्लॅनिंग पासून तहसीलदार पासून पर्यावरण विभाग या सगळ्यांची परमिशन लागते. त्याचं उत्खनन करणं, उत्खनन म्हणजे ते जो तुम्ही बघा त्यात किती मोठा डोंगर खणलाय त्याने. आणि सर्वे नंबर 410 मुरुड दापोली हा पूर्ण सर्वे नंबर मिलिंद नार्वे करता आहेत. त्यांनी तो विकत घेतला होता आणि तो समुद्राला लागून आहे. म्हणून या सगळ्यांची तक्रार जिल्हाधिकारीकडे गेली. पर्यावरण व्हायोलेशन म्हणजे जंगल काटणं, रस्ता हे करणं, डोंगर खणणं, समुद्राचा किनाऱ्यावरचा वाळू, या सगळ्यांसंबंधी महाराष्ट्र पर्यावरण सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर आणि दिल्लीचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व CRZ ऑथॉरिटी यांच्याकडे तक्रार केली आहे. फक्त एवढंच नाही, मी आणखीन पुढे सांगतो. या आपल्याला फोटो आणि टीव्ही मध्ये जे व्हिडिओ मध्ये जे JCB दिसते ते JCB पण तिथला शिवसेना नेत्यांचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्याचा आहे. असं आहे की वादन आधीच स्टेटमेंट दिलेलं आहे की 100 कोटीची वसुली हे दोघांकडून इन्स्ट्रक्शन यायचे. जे रश्मी शुक्लाची केसेट आहे त्यात पण याची पुष्टी म्हणजे काय म्हणायचं एडिशनल सपोर्टिंग आहे.
त्याचबरोबर अनिल परबचे ज्या 78 RTO अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीच्या ट्रान्सफर झाले त्याची माझी तक्रार लोकायुक्तकडे राज्यपालांनी पाठवली आहे. तर हे सगळं बघताना हा जो रिसोर्टचा तर खुला पुरावा आहे, त्याचा शेजारी बंगलो आहेत, त्या अनिल परबांनी बांधला. आता अनिल परबांनी सांगावा माझा काही संबंध नाही आहे, तर त्याचे पुरावे मी दिले की तुम्ही म्हणजे तुम्ही मंत्री महोदय तुम्हीच ते रिसीट भरताय. MSEBचं कनेक्शन MSEDCLचं 3 फेजचं हे अनिल परबनी 15 मार्च 2020 ला घेतलं मंत्री असताना. तर तो बेनामी प्रॉपर्टी आहे, मनी लॉन्ड्रिंग आहेत. म्हणून छगन भुजबळचं केसची मी तुलना यासाठी केली की त्याला सजा हे मनी लॉन्ड्रिंग मध्ये झाली आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये मॅक्झिमम 7 वर्षाची सजा आहे. म्हणून 3.5 वर्षापर्यंत बेल मिळत नाही. ते अनिल देशमुक्त होणार आणि पर्यायाने अनिल परबवर तर मल्टिपल आहे. कारण की माझी जे खात्री आहेत मी फर्दर अनिल परब संबंधी NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये पण माझी पिटिशन दाखल झालेली आहे आणि त्यात डिमोलिशनचा ऑर्डर त्याचबरोबर सेक्शन एन्व्हायरमेंट ऍक्ट सेक्शन 15, 16, 19 च्या अंतर्गत अनिल परबच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिडिंग पण सुरू होणार. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यामुळे अशा पद्धतीचा यंत्रणांचा गैरवापर होतोय. त्या दिवशी प्रताप सरनाईकांनी तसाच आरोप केलाय आणि आता हे विरोधक तेच लाईव्ह. आपण म्हणतात त्याचा पहिला भाग खरा आहे की महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यामुळे अशी परिस्थिती पैदा झाली. त्याचं कारण की ह्या तिघांची सत्ता आल्यानंतर कोविडची पर्वा न करता फक्त घोटाळे 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 कोट्यावधी रुपये गोळा करणं आणि इथं शिवसेनेच्या 4 नेत्यांचे नाव आणि पुरावे दिले बंगलो बांधणं. त्याच्यामुळे भाजपला नाईलाज कोविड पेशंटच्या मदतीसाठी हे करावं लागतंय. मी तुम्हाला आत्ताचं उदाहरण देतो. मुंबई पोलीस कमिशनर मुंबई महापालिका आयुक्तांच्या मागे 7 दिवस मी मागे लागलोय. हिरानंदानी हेरिटेज मध्ये जे बोगस कोविड जो कॅम्प झाला त्याचा सगळ्यात पहिला उहापोह एक पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट म्हणून किरीट सोमय्यांनी केला, आमदार योगेश सागरनी केला. आज 10 दिवस झाले या तपासात एवढा धीमा तपास काय का? उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यामध्ये की जे चेंबूरची ओम साई आरोग्य हॉस्पिटल आहेत त्याच्या मालकांनी बोगस आय कार्ड इश्यू केले, बोगस कोविड वॅक्सिनेशन दिल्या, एक ICU पेशंटला ऍडमिट करण्यासाठी 1.5 लाख रुपये तो घेतो आणि त्याचा आणि कुठला तरी शिवसेनेचा खासदाराचा संबंध आहे म्हणून उद्धव ठाकरे तपास दाबतायत. आज 2000 लोकांचं बोगस वॅक्सिनेशन बाहेर आलंय. उद्धव ठाकरे साहेब तुम्ही सत्ताचा उपयोग पैसे गोळा करण्यासाठी करा पण लोकांच्या जीवासाठी खेळू नका. ओके. शिवसेना के नेता मिलिंद नार्वेकर जो उद्धव ठाकरे जी के कनिष्ठ सहयोगी है, उन्होंने भी अनिल परब के बगल में रिसोर्ट के बगल में 1 करोड़ों रुपयों का बंगलो बनाने की शुरुआत की है. 10 करोड़ की जमीन है, 10-15 करोड़ का ये बंगलो. कोई परमिशन नहीं ली गई है. पर्यावरण मंत्रालय CRZ. तर आपण बघतो अनिल देशमुखांच्या घरी बंदोबस्तात वाढ केलेली आहे. दंगल नियंत्रण पथक देखील घराच्या बाहेर तैनात केलेलं आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आपण बघतोय आता अतिरिक्त पथक जे आहे ते बोलावण्यात आलेलं आहे. दंगल नियंत्रण पथक हे आता तैनात केलेलं आहे. प्रचंड मोठा बंदोबस्त सध्या नागपुरातल्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बाहेर कुठचीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. अर्थात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं निदर्शन होण्याची देखील शक्यता आहे आणि म्हणूनच ही काळजी घेतली जाते.